आता पाहूया पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। पुणेकरांच्या सेवेत लवकरच 4 नवीन वंदे भारत येणार। सध्या पुण्याहून कोल्हापूर आणि हुबळीसाठी वंदे भारतची धाव। प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता पुण्यातून वंदे भारत एक्सप्रेसची संख्या वाढवण्याचा निर्णय। पुणे पालिकेचं विभाजन करून स्वतंत्र नवी महापालिका स्थापन करण्याची गरज। विभाजनाचा प्रस्ताव राज्य शासनाला देण्यावरही एकमत। पुण्यातील छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात परराज्यातून मिळून 110 ट्रक फळभाज्यांची आवक वाढल्याने लसूण, घेवडा, शेवग्याच्या दरात घट। घाऊक बाजारातील व्यापाऱ्यांची माहिती। विना तिकीट प्रवास करणाऱ्या 2587 फुकट्या प्रवाशांवर पीएमपीएमएल प्रशासनाची कारवाईत 21 लाखांचा दंड वसूल। पुणे महापालिकेच्या 3 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत 41 अनधिकृत होर्डिंग आढळले। आयुक्तांच्या आदेशानंतर 2 पथकांकडून तपासणी मोहीम। पुण्यातील होर्डिंग शुल्क दरवाढीचा पालिकेचा प्रस्ताव विखंडित। जाहिरात धोरणाशी प्रस्ताव सुसंगत नसल्याचा राज्य सरकारचा ठपका। पुण्यातील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित। बनमस्कात काचेचे तुकडे आढळल्याने अन्न औषध प्रशासनाची कारवाई। त्रुटी दूर होईपर्यंत परवाना निलंबितच राहणार। पिंपरी चिंचवडमध्ये लोन ॲपद्वारे मोबाईल ॲक्सेस मिळवत महिलेची फसवणूक। महिलेच्या नावे परस्पर लोन मिळवल्याची तक्रार। आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक। पुणे बाजार समितीच्या फुलबाजारात झेंडू आणि शेवंतीच्या फुलांची मोठ्या प्रमाणात आवक। परिणामी फुलांच्या भावात घट। झेंडूला प्रति किलो 50 ते 60 रुपये दर।